नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आज दुपारी 12च्या नंतर भाजपतले जे काही निष्ठावंत नेते आहेत असं ते स्वतःला मानतात, त्यांच्यातर्फे धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात नुकतेच विधान परिषदेवर विजयी झालेले माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा सत्कार समारंभ तसा रूपामाता समूहातर्फे होणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकावरून दिसतंय. परंतु या सत्कार समारंभाला जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, भूम परंडावाशीचे आमदार तानाजी सावंत यांचं पत्रिकेवर विशेष आमंत्रित म्हणून नाव असलं आहे. मात्र या पत्रिकेवर तुळजापूरचे आमदार आणि मित्रचे उपाध्यक्ष असलेल्या राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या त्यांच्या पत्नी अर्चना जगजितसिंह पाटील यांचं नाव नाही. त्यांना आमंत्रण आहे की नाही हे ठाऊक नाही. मात्र या पत्रिकेवर जिल्ह्यात भाजप अंतर्गत गटबाजी आहे याच्यावर शिक्कामोर्तब मात्र झालेलं आहे. आता या कार्यक्रमाला मग हे दोघं पती पत्नी उपस्थित राहतात की नाही हे कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच कळणार आहे. भाजपचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गेल्या आठवड्यात ज्यावेळेस धाराशिवला आले होते त्या दिवशी त्यांना भेटू दिलं नाही अशी तक्रार ज्येष्ठ भाजप जिल्ह्यातील नेते ॲडव्होकेट अनिल काळे यांनी केली होती आणि प्रसारमाध्यमांना आणि समाज माध्यमांवर पण त्याच्या पोस्ट केलेल्या होत्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी कोणाला काही पक्षांतर्गत काही शंका कुशंका असतील, काही त्यांचं म्हणणं असेल, त्यांनी ते संघटनेच्या व्यासपीठावर मांडावं, समाज माध्यम किंवा माध्यमांकडं प्रतिक्रिया देऊ नये असं बजावलेलं आहे. मात्र त्यानंतरही हा कार्यक्रम होत आहे हे विशेष. यावरून भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात एकमेकात संवाद नाही असंच दिसून येत आहे. आता आजच्या या कार्यक्रमात बसवराज पाटील काय बोलतात, त्यांचा सत्कार करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकर गुंडगुरुजी, त्यांचे कनिष्ठ बंधू रूपामाता समूहाचे सर्व ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड काय मत व्यक्त करतात हेही ऐकावं लागेल आणि ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. तसं पाहता ज्या वेळेपासून राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे सहकारी भाजपत आले आहेत त्यावेळेसपासूनच पक्षातही अंतर्गत तू मैं होत असल्याचं आपण पाहतच आलो आहोत. पक्षात येऊन पूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतल्याची परिस्थिती आज घडीला दिसते. राणा जगजितसिंह पाटील हेच आता पक्षाचं जिल्ह्यातलं काय कुठली मुवमेंट घ्यायची, काय निर्णय घ्यायचा हे ठरवत असतात असं अनेक
जुन्या भाजप नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यानुसारच हे दिसतंय. तसं पाहिलं तर पाडू याकुबाई येथील गुंड कुटुंबीय पूर्वीपासून भाजपत आहेत. मध्ये सुधाकर गुंड यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. परत काँग्रेसमधून ते स्वघरी भाजपत आलेले आहेत. सुधाकर गुंड गुरुजी यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे मेहुणे जीवनराव गोरे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव केला होता आणि त्याच्या अगोदरपासून आणि त्यावेळेसपासून पाटील कुटुंबीय आणि गुंड कुटुंबियात शक्य नाही असंच दिसून येत आहे. तीच बाब बसवराज पाटलाबाबत म्हणावं. बसवराज पाटलांना ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या ह्याच्यातून डावललं गेलं होतं त्यावेळेसपासून मुरुमच्या पाटील कुटुंबाचं आणि तेरच्या पाटील कुटुंबात शक्य नाही हे स्पष्ट हे दिसून आलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीत दिखावा म्हणून त्यांना जगजितसिंह पाटील धावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असल्यामुळं त्यांना हे काम करावंच लागणार होतं आणि त्यांनी ते केलं पण. परंतु विजयी झाल्यानंतर जिथं जिथं जिल्ह्यात बसवराज पाटील यांचे सत्कार होत आहेत त्या कार्यक्रमात राणा जगजितसिंह पाटील यांना डावलण्यात येत आहे हे दिसून येत आहे. याचा अर्थ असा तर नव्हे की जे कमळाचं जे भाजपचं पक्षचिन्ह आहे कमळ, त्या कमळाच्या पाकळ्या असाच्या मध्ये विखरतात की काय अशी शंका जिल्ह्यातील जनतेला वाटत आहे. पण दत्ता कुलकर्णी तसं काही होऊ देणार नाही असंच दिसतंय. ते वारंवार पक्ष संघटनेत काय असं वादविवाद झाले की ते शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता हा पण जुना आणि नव्या भाजपमधील जो वाद आता परत उफाळून वर येत आहे तोही ते शांत करण्याचा प्रयत्न करतील असंच दिसतं. काल पुणे येथे भारताचे सुरक्षा रक्षक म्हणून जे काम पाहतात त्या अजित डोवाल यांना मानाचा असा टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेले अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राजी पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची अगदी तोंड भरून स्तुती केली आणि आपण अमित शहांच्या स्तुतीत मागे राहणार नाही याकडेही लक्ष दिलं होतं असं दिसून येत होतं. काल अमित शहा पुण्यात असताना त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी आंदोलन केलं. काँग्रेसच्या युवक आघाडीच्या अनेकांना पुणे पोलिसांनी अटक पण केली होती. गृहमंत्र्याच्या कार्यक्रमात काही गोंधळ होऊ नये याची पूर्ण दक्षता पुणे पोलिसांनी घेतली होती. कार्यक्रमात मग अमित शहानी जेनजी त्यानंतर अभिजित दिपके यांचाही समाचार घेतला आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही कसं योग्य काम करतो आहे आणि त्यामुळंच आमच्यावर देशाच्या जनतेचा विश्वास आहे मागील अनेक निवडणुकांहून दिसून आला आहे असंही त्यांनी सांगितलं. कालचा कार्यक्रम दुपारी पार पडल्यानंतर अमित शहा परत दिल्लीकडे रवाना झाले. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात 2-3 दिवसापूर्वी एका
व्यक्तीचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला अशी घटना घडल्याचं सर्वांचा कळमकरांचा आरोप आहे. नाशेर नावाचा हा युवक तसा कोविड काळात या उपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष असं काम करत होता. अशा रुग्णालयाच्या मदतीला धावणाऱ्या रुग्णाकडं डॉक्टर दवाखान्यात हजर असूनही त्यांनी त्याची तपासणी केली नाही. ड्युटीवर असणाऱ्या स्टाफलाच फोनवरून काय ट्रीटमेंट त्या रुग्णावर काय त्याला कोणती औषधं द्यायची, काय करायचं त्याच सूचना दिल्या आणि त्यामुळंच हा रुग्ण दगावला असा कळमकरांचा आरोप आहे. त्या संदर्भात शुक्रवारी कळमच्या नागरिकांनी तहसीलदारांना एक निवेदन दिलं असून संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. नाशेर यांचे सासरे कळम जिल्हा रुग्णालयात नोकरीला होते आणि सेवानिवृत्त झाले होते असा सर्वांच्या माहितीतला रुग्ण असूनही त्याकडं सुद्धा दुर्लक्ष केल्याचा आरोप शहरातील विविध संघटनांनी केला आहे आणि उद्या सोमवारी ते परत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून जर लवकर काही कारवाई झाली नाही तर आंदोलन करायचं, काय करायचं त्यावरही ते निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. आज आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.